श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मकर राशीच्या जातकांनो, पुढच्या 24 तासात तुमच्या घरात पाऊल ठेवणाऱ्या त्या एका व्यक्तीचं नाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि डोळे पाणावतील. आई तुळजाभवानी आणि माता येडोबाईच्या कृपाने तुमच्या शत्रूचा विनाश कसा होणार आहे याचा अंदाजही तुम्हाला नाही. उद्यापासून ग्रहाची चाल अशी काही पलटी मारणार आहे ज्याने तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा कायमची बदलून जाईल. काही अत्यंत जवळची माणसं अचानक तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहेत, तर काही महाभयंकर संकट तुमच्या उंबरठ्यावरून अगदी थोडक्यात टळणार आहे. देवी माऊलीने तुम्हाला हे 11 संकेत आदेश दिले आहेत, पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर पुढच्या 5 ते 7 वर्षात तुम्हाला याचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील. म्हणूनच सांगते, हा व्हिडिओ चुकूनही अर्ध्यावर सोडू नका, कारण व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात मी असा एक अंतिम निर्णय आणि दैवी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला या येणाऱ्या संकटातून वाचवू शकतो. जर आज तुम्ही आई तुळजाभवानी आणि येडू मातेच्या कृपेवर विश्वास ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत दाखवली तर स्वतःच्या डोळ्यांनी तुमचा भाग्योदय पाहाल. चला तर मग जाणून घेऊया त्या 11 धक्कादायक घटना. मकर राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवावे की उद्याची पहाट तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा पडदा दूर करणार आहे. इतके दिवस ज्या व्यक्तीला तुम्ही आपले मानले, जिच्या समोर स्वतःची गुपिते, स्वप्ने आणि कमकुवतपणा उघडला गेला, त्याच व्यक्तीचा एक वेगळा आणि खरा चेहरा तुमच्या समोर येणार आहे. पाठीमागून होणारे वार आणि वरवर असणारे गोड बोलणे आता एका छोट्याशा घटनेने उघड पडेल, जे पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. तर मकर राशीच्या जातकांनो, या काळात मनाची तयारी ठेवावी, कारण हे सत्य समोर आल्यावर तुमचे मन सुन्न होईल आणि डोळे पाणावतील. परंतु मनात कोणताही राग किंवा द्वेष न ठेवता हे समजून घ्या की हे तुमचे नुकसान नाही, तर माता तुळजाभवानी आई येडोबाईच्या कृपेने तुम्हाला चुकीच्या संगतीतून बाहेर काढण्यासाठी आणि तुमच्या मोठ्या यशासाठी, आयुष्यातील खोट्या लोकांची साफसफाई करण्यासाठीच हा प्रसंग घडवून आणला आहे. मकर राशीच्या जातकांनो, स्वतःला कधीही एकटे समजू नये, कारण तुमच्या आयुष्यात आता एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे, जिथे दोन्ही माऊलींची देवी शक्ती सावली तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. गेल्या काही काळापासून मनात सुरू असलेले विचारांची वादळ आणि भविष्याची अनामिक भीती आता शमणार असून तुमच्या अदृश्य चिंतेचा भार हलका होणार आहे. ही मानसिक शांतता तुमच्यात एका नव्या ऊर्जेचा आणि आत्मविश्वासाचा जन्म करेल. तर मकर राशीच्या जातकांनो, आपल्या अंतरप्रेरणेवर पूर्ण विश्वास ठेवावा, कारण भविष्यात येणारे एखादे मोठे संकट किंवा आर्थिक नुकसान तुमच्या अगदी जवळ येऊन अचानक टळणार आहे. तुम्हाला स्पष्ट जाणवेल की माता येडूबाईचा आशीर्वाद आणि छत्रपतीची कुलस्वामिनी आई भवानीचा अदृश्य हात तुमचे रक्षण करत आहे. चुकीचा निर्णय घेण्यापूर्वी किंवा फसवणूक होण्यापूर्वी सत्य वेळेवर समोर आल्यामुळे तुम्ही एका मोठ्या हानीपासून स्वतःला वाचवू शकाल. तर मकर राशीच्या जातकांनो, विश्वाकडून मिळणाऱ्या या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, कारण शत्रूचे सर्व डावपेच आता निष्फळ ठरणार आहे. जेव्हा तुमच्यावर तुळजापूरच्या भवानीची आणि येडू मातेची कृपेची सावली असते, तेव्हा कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही. हा काळ भीतीचा नसून आत्मजागृतीचा आहे, त्यामुळे न डगमगता प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहा. तर मकर राशीच्या जातकांनो, हे समजून घेतले पाहिजे की आता तुमच्या आयुष्यातील अंधाऱ्या रात्रीचा अंत अगदी जवळ आला आहे. माझं काम शेवटच्या क्षणी का रडतं, इतकी मेहनत करूनही नशीब का साथ देत नाही, या तुमच्या मनातील प्रश्नाची उत्तरे देण्याची वेळ आता आई भवानी आणि येडू मातेने ठरवली आहे. अचानक ग्रहाची चाल अशी बदलेल की एका अत्यंत प्रभावी आणि प्रतिष्ठित व्यक्ती तुमच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील आणि बंद झालेली जुनी संधी तुमच्यासाठी पुन्हा खुली होईल. तर मकर राशीच्या जातकांनो, आपल्या क्षमतेवर शंका घेणे बंद करावे, कारण नशिबाचा हा दरवाजा फक्त आर्थिक प्रगतीचा नाही, तर तुमचा गमावलेला आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि समाजात नवीन ओळख मिळवून देणारा ठरणार आहे. लोक जे तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते, तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील आणि तुमच्या कष्टाची किंमत त्यांना समजेल. तर मकर राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत आतापर्यंत सहन केलेल्या अपमानास्पद परिस्थितीला मागे सोडण्याची वेळ आली आहे, कारण
आर्थिक उन्नतीचे मोठे संकेत मिळत आहेत. पैसा केवळ कष्टावर नाही तर योग्य वेळ आणि ग्रहाच्या अनुकूल परिस्थितीवर अवलंबून असतो. ती अनुकूलता आता माता भवानीच्या कृपेने तुमच्या बाजूने वळत आहे. अनेक दिवसापासून अडकलेली तुमची जुनी रक्कम अचानक तुमच्या हातात येईल, ज्यामुळे मनावरचा मोठा ताण हलका होईल. तर मकर राशीच्या जातकांनो, रोजगाराच्या किंवा व्यवसायाच्या क्षेत्रातील नवीन बदलासाठी तयार राहावे, कारण जिथून तुम्ही पूर्णपणे आशा सोडली होती तिथून एखादी सकारात्मक बातमी येईल. आई येडूबाईच्या आशीर्वादाने एखादा नवीन प्रोजेक्ट, अचानक आलेली जॉब ऑफर किंवा साईड बिझनेसची सुवर्ण संधी तुमच्या समोर चालून येईल. सुरुवातीला हा बदल लहान वाटेल, परंतु भविष्यात तोच तुमच्या आर्थिक स्थैर्याचा मुख्य आधार बनणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, मात्र या काळात एक मोठी जबाबदारी सांभाळावी, कारण आलेली लक्ष्मी टिकवणे हे सर्वस्वी तुमच्या नियोजनावर अवलंबून असते. जेव्हा पैसा हाती येईल तेव्हा भावनेच्या भरात येऊन केलेला अवाजवी खर्च, उगीचच दाखवलेला दिखावा आणि घाई गडबडीत केलेल्या चुकीच्या गुंतवणुकी पूर्णपणे टाळाव्या लागतील. भविष्याची सुरक्षा लक्षात ठेवून पैशाची योग्य बचत करा, कारण हा काळ तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक स्थिरता देण्यासाठी आला आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, हे लक्षात घ्यावे, तुमच्या घरातील जुने वाद, कौटुंबिक तणाव आणि चिंतेचे सावट आता संपणार असून एका मोठ्या शुभ वार्तेचे घरात आगमन होणार आहे. नोकरी, विवाह किंवा नवीन घर, वाहन खरेदी यासारखी एखादी आनंदाची बातमी संपूर्ण घराचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल. घरातील दैवी ऊर्जा वाढण्यासाठी मकर राशीच्या जातकांनी दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि कुलस्वामिनी माता तुळजाभवानीचे स्मरण करावे. मकर राशीच्या जातकांनो, आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे, कारण याच काळात भूतकाळातील एखादे बंद झालेले पान किंवा जुने नाते अचानक मेसेज किंवा कॉलद्वारे तुमच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करेल. गैरसमजामुळे दुरावलेली ही व्यक्ती जेव्हा पुन्हा समोर येईल तेव्हा तिला आयुष्यात पुन्हा जागा द्यायची की शहाणपणाने दूर ठेवायचे, हा निर्णय तुमच्या परिपक्वतेवर अवलंबून असेल. तर मकर राशीच्या जातकांनो, या काळात मनाची संभ्रम अवस्था दूर करण्यासाठी दर मंगळवारी किंवा शुक्रवारी माता येडूबाईचे ध्यान करावे आणि शक्य असल्यास देवीला आंबाडीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवावा किंवा देवीच्या नावाने गरजू महिलांना अन्नदान करावे, जेणेकरून तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी लाभेल आणि भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती होणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, आपल्या आरोग्याबाबत अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे, कारण बदलत्या काळात वेगात शरीर तुम्हाला थकवा, डोकेदुखी किंवा पचनाच्या तक्रारी याद्वारे काही छोटे संकेत देऊ शकते. गेल्या काही काळातील मानसिक दबावाचा हा परिणाम असू शकतो. त्यामुळे जीवनशैली शिस्त आणणे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष न करणे हिताचं ठरेल. मकर राशीच्या जातकांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या मजबूतीसाठी दररोज सकाळी ओम देवी तुळजाभवानीये नमः आणि ओम येडू माता नमः या मंत्राचा एक माळ जप करावा. यामुळे आरोग्यावरील नकारात्मक प्रभाव दूर होईल. तुमचे शरीर मजबूत असेल तरच तुम्ही येणाऱ्या सुवर्ण काळाचा पूर्ण आनंद घेऊ शकाल, हे विसरू नका. तर मकर राशीच्या जातकाने करिअर आणि भविष्याच्या दृष्टीने आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि निर्णायक टप्पा गाठण्यासाठी सज्ज व्हावे, कारण तुमच्या समोर एक असा धाडसी निर्णय घेण्याची वेळ येईल जो तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असेल. लोकांना खुश करायचे सोडून जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी आणि स्वाभिमानासाठी ठाम पाऊल उचलाल तेव्हाच तुमच्या खऱ्या भाग्योदयाची सुरुवात होईल. तर मकर राशीच्या जातकांनो, हा महत्त्वाचा निर्णय घेताना किंवा नवीन जबाबदारी स्वीकारताना मनात कोणतीही शंका ठेवू नये. तुम्ही अनेक दिवसच्या कष्टाची आणि योग्य संधीची वाट पाहत होता, ती आता वरिष्ठाकडून किंवा समाजाकडून तुम्हाला मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल आणि तुमच्या दूरदृष्टीचे सर्वजण कौतुक करतील. मकर राशीच्या जातकांनो, या निर्णायक काळात कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून शनिवारी हनुमान चालीसाचे वाचन करावे आणि देवीच्या मंदिरात जाऊन तेल किंवा कापूर अर्पण करावा. यामुळे मार्गातील सर्व अडथळे आणि शत्रूची वाईट नजर दूर होईल. हा टप्पा तुमच्या संपूर्ण करिअरला आणि आर्थिक उंचीला एक नवी दिशा देईल. तर मकर राशीच्या जातकांनो, हे पूर्ण श्रद्धेने मान्य करावे की हा काळ भीतीचा नसून आत्मजागृतीचा आहे आणि ग्रहाची अनुकूल चाल तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यास तयार आहे. विश्वाकडून मिळणारे हे संकेत आणि दैवी उपाय
उपाय तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सुरक्षित दिशा देणारे ठरतील. तर मकर राशीच्या जातकाने मनातील सर्व नकारात्मक विचार, शंका आणि भीतीला कायमचे मागे सोडून द्यावे, कारण आता माता भवानी आणि आई येडूबाईंनी तुमच्या स्वागतासाठी सुखाचे आणि समृद्धीचे दरवाजे उघडले आहेत. तुमच्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आता माऊलीने आणली आहे. फक्त आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका. तर मकर राशीच्या जातकांनो आणि माझ्या प्रिय जातकांनो, आई तुळजाभवानी आणि माता येडूबाईच्या अथांग कृपेने बनवलेल्या या भविष्यवाणीतील एक आणि एक शब्द जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंट बॉक्समध्ये जय माता तुळजाभवानी आई येडूबाई प्रसन्न लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओला नक्कीच लाईक करा. अशाच प्रकारची अगदी अचूक, सविस्तर आणि सत्य भविष्यवाणी वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तुमचे अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नेहमी आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि माऊलींवर श्रद्धा ठेवा. धन्यवाद.